नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आपला आता 9 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी हा सप्ताह आपला चालू होत आहे आणि 9 एप्रिलपासून तर 15 एप्रिलपर्यंत हा 7 दिवसाचा सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये आपल्याला भरपूर काही सेवा करता येणार आहेत. जर तुमच्याजवळ केंद्र असेल किंवा मठ असेल तर आपली कुलदैवताची सेवा, आपल्या कुलदेवाची सेवा, स्वामींची सेवा, दत्त महाराजांची सेवा, भरपूर आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांपासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर सेवा ह्या वेळेस करता येतात. अखंड नामजप सप्ताह जर असला तर प्रहरची देखील सेवा खूप महत्त्वाची असते. प्रहरची सेवा म्हणजेच तुम्ही जर केंद्रात गेले असणार तर तुम्हाला माहीतच असेल की प्रहर कशाला म्हणतात. तर प्रहर हा रात्रीच्या वेळेस जे लोक प्रहरची सेवा करत असतात अशा भरपूर सेवेकरांना खूप काही मोठा अनुभव आलेला असतो. तर आपला आता स्वामी पुण्यतिथी हा सप्ताह आपला येणार आहे, म्हणजेच 9 तारखेपासून. तर तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाला बसणार असाल तर ते गुरुचरित्र पारायण कसं करायचं ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर मग 9 तारखेपासून जर तुमच्याजवळ जर केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथं मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या असते जे गुरुचरित्र पारायणाला बसणारे सेवेकरी असतात. तर तुम्ही तिथं जाऊन नाव नोंदणी करू शकतात आणि आपलं नाव देऊन तुम्ही गुरुचरित्र पारायणाची नोंदणी तिथं जाऊन करू शकतात. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला जर घरी गुरुचरित्र पारायण लावायचं असेल तर त्याला देखील हरकत नाही. जर तुम्हाला व्यवस्थित शुद्ध वाचन ते गुरुचरित्र ग्रंथाचं करता येत असेल तर गुरुचरित्र पारायण हे घरी करायला देखील काहीही हरकत नाही. तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला गुरुचरित्र, जिथं आपलं देवघर असतं, महाराजांची स्थापना असते, दत्त महाराजांची स्थापना असते, तर तिथं आपल्याला देवघराजवळ बसून आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये देवघर ठेवायला देखील जागा राहत नाही. तर अशा ठिकाणी जर तुम्हाला शुद्ध असं गुरुचरित्र पारायणाचं वाचन करता येत असेल तर तुम्ही हा ग्रंथ घरी देखील वाचन करू शकतात. त्याचे काही नियम आहे, ते नियम देखील आपल्याला पाळून हा गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं असतं. 7 दिवसापर्यंत त्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवर दिलेलं असतं की पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचन करायचं, दुसऱ्या दिवशी 8. तर मग अशा पद्धतीने तिथं दिलेलं असतं की 7 दिवसामध्ये कसे कसे ग्रंथाचं आपल्याला वाचन करायचं आहे. आणि जर तुमचं वाचन चांगलं असेल तर तुम्ही ते घरी देखील करू शकता. आपलं जिथं देवघर असतं देवघराजवळ पाठ मांडून, आता बऱ्याच जणांना छोट्या छोट्या शहरांमध्ये देवघर वरती ठेवलेलं असतं, तर अशा सेवेकरांना देखील प्रश्न पडतो की आमचं देवघर वरती आहे आणि मग खाली बसून कसा ग्रंथ वाचायचा. तर त्याला काही हरकत नाही, कारण की मनात जर श्रद्धा असली तर आपण सगळं काही करू शकतो असं तर मला वाटतं. आणि आपले महाराज पण नेहमी म्हणतात, मला फक्त भक्ती हवी आहे, मला तुमच्याकडनं दुसरं काहीच नको. तर म्हणून आपण जर मनात व्यवस्थित ठरवलं आणि आपण जर केलं तर नक्कीच ते पूर्ण होत असतं. म्हणून देवघरामध्ये तुम्ही जर संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करत असाल तर पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला कुत्र्याला भाकरी देखील खाऊ घालायची आहे. म्हणजेच 9 तारखेला 9 एप्रिलला गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी गाईला आणि कुत्र्याला आपल्याला भाकरी खाऊ घालायची आहे आणि मग आपल्या दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं असतं. आणि गुरुचरित्र पारायणाचे नियम असतात. काही लोक नियमांना घाबरूनच गुरुचरित्र पारायण करत नाही. त्यांना भीती वाटते की नको बाबा, या ग्रंथाला खूप नियम आहेत. पण तसं काही नाही. गुरुचरित्र पारायणाचे नियम म्हणजेच आपल्याला कोणाचा घरचं अन्न ग्रहण करायचं नसतं आणि आपल्याला पालेभाज्या आपण खाऊ शकतो, बाकीच्या नाही. आता थोडक्यात तुम्हाला सांगते की तुम्ही 7 दिवसाच्या पारायणामध्ये नेमक्या कोणत्या भाज्या खाऊ शकता. तर तुम्ही बघा, भेंडी खाऊ शकता, गिलकी खाऊ शकता, दोडकी खाऊ शकता, फुलावर खाऊ शकता, परत बटाटे खाऊ शकता. आणि समजा जर तुमचा एकादशी आली किंवा चतुर्थी आली किंवा तुमचा उपवास आला तर तुम्ही या दिवशी बटाट्याचे चिप्स वगैरे, बटाटे वगैरे तुम्ही खाऊ शकतात. साबुदाणे पण खाऊ शकतात किंवा साबुदाणा जर तुम्ही खात नसाल तर मग राजगिऱ्याचा लाडू वगैरे किंवा राजगिऱ्याचा शिरा अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. आपल्याला डाळींचं इथं वर्जन करायचं आहे, म्हणजे डाळ आपल्याला खायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं पालन करायचं आहे आणि आपल्याला
गुरुचरित्र हा ग्रंथ वाचायचा आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगते, मनात कोणतीही शंका न आणता मनापासून महाराजांना शरण जा आणि त्यांना सांगा की पहिल्या दिवशी जाऊन मठात केंद्रात जा आणि महाराजांना प्रार्थना करा. शक्यतो कारण की मी पण जे नियम पाळते तेच नियम मी तुम्हाला सांगते. मी एकच वर्ण जेवते, म्हणजे मी गव्हाची पोळी जर खाल्ली तर गव्हाची पोळी आणि आपल्या पालेभाज्या मी खात असते. दिवसभरामध्ये 2 वेळेस मी जेवण करत असते, सकाळी आणि रात्री. आणि मग झाल्या तेवढ्या सेवा मी दुपारी जाऊन, आपली दुर्गा सप्तशती झाली किंवा स्वामी चरित्र झालं किंवा मल्हारी सप्तशती झाली, गीता झाली, हे भरपूर असं वाचन आपल्या सप्ताहाच्या काळामध्ये होत असतात आणि मग तिथं जाऊन मी ही सेवा करत असते. अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढंच तुम्ही करा, बळजबरी कोणावरही नाही, पण मन लावून आणि चित्त लावून गुरुचरित्र पारायण हे आवर्जून करा. कारण की हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि हे केल्याने आपल्याला खूप फायदा देखील होत असतो. अशा पद्धतीने मी पालन करते. तर तुमच्यावरही तुम्ही कशा पद्धतीने करता, तुम्हाला उपास करायचा तर तुम्ही उपास करा. म्हणून गुरुचरित्र काही अवघड नाही. गुरुचरित्र हे आपले 4 वेद मानले जाणाऱ्या ज्याच्यातला एक ग्रंथ आहे, म्हणून गुरुचरित्र खूप महत्त्वाचं आहे. तर गुरुचरित्र तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि जर तुम्हाला समजा स्त्रियांना पारायण करत असताना जर काही अडीअडचण आली किंवा कुठं बाहेर जावं लागलं, तर ते पारायण आपल्याला पूर्ण करायचं असतं. म्हणून अशा गोष्टी होऊ नये म्हणून महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि महाराजांना प्रार्थना करून जर आपण गुरुचरित्र पारायण सुरू केलं तर ते नक्कीच पूर्ण होत असतं. तर अशा पद्धतीने गुरुचरित्र करून मग आपली रोजची जी सेवा आहे, आणि घरी जर तुम्ही गुरुचरित्र करत असाल तर 7व्या दिवशी महाराजांना पूर्णावरणाचा किंवा वरण भाताचा असं काहीतरी नैवेद्य दाखवून उद्यापन आपल्याला करून घ्यायचं आहे. आरती वगैरे करून घ्यायची आहे. महाराजांचं जेवढं गुरुचरित्राला महत्त्व आहे तेवढंच महाराजांच्या त्रिकाल आरतीला देखील महत्त्व आहे. गुरुचरित्र जसं आपण पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय जसं जसं आपण पठण करत जातो, तर त्याच्यातनं मोठ्या मोठ्या प्रेत योनींना महाराजांनी त्याच्यातून सुटका मिळालेली आहे. भरपूर काही गुरुचरित्रामध्ये शिकण्यासारखं आहे आणि चांगल्या गोष्टींचं खरंच चिंतन करत राहो असं तर मला वाटतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.